नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्यातील शेतकऱ्यांमध्ये दूध आणि शेतमालाची हमी भावावरून प्रचंड असंतोष असून अनेक शेतकरी संघटना विविध ठिकाणी आंदोलन करीत आहेत. दूध दरवाढीबाबत शासनाने कायमस्वरूपी कायदा करावा. प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या दुधाला 40 रुपये दर मिळावा. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व कांदा आणि इतर शेतीमालाला योग्य हमीभाव द्यावा. या मागण्यांसह खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाविकास आघाडीच्या वतीने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी खासदार निलेश लंके यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्र्यांकडे दुग्ध विकास खातं आहे, त्यांच्या हातात जर शेतकऱ्याची जाणीव असेल तर त्यांनी आज शेती आपल्या दुधाला हमीभाव देणं गरजेचं आहे. दूध दराबाबत त्यांनी गृहमंत्र्यांची गृहमंत्र्याचा दुधाचा काय संबंध आहे? संबंधित मंत्र्यांना भेटलो, पियुष गोयलांना भेटलो. मी आणि सुप्रियाताई होते, आपल्या राज्यातले काही खासदार होते, बगरे होते, बजरंग बाप्पा होते, आम्ही कल्याण काळे होते. आम्ही 4-5 जण भेटलो. त्यांनी सांगितलं दुधाचा प्रश्न हा राज्याच्या पातळीवरला आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि गृहमंत्र्याचा दुधाचा काय संबंध आहे? उगा लोकांची दिशाभूल करायचं, काहीतरी लोकांना पेपर चुकीच्या बातम्या छापून आणायचे, हे आता चालणार नाही. माझ्या शेतकऱ्यांच्या दुधाला बाजारभाव मिळाला पाहिजे. आज जर या ठिकाणी थांबणार नाही आम्ही. मुंबईच्या राजधानीत सुद्धा मोठं आंदोलन उभं करू, लाखो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहमदनगर.